मागणी? गेल्या महिन्याभरापासून मंदार टावरे, ओमनाथ नाटेकर आणि पप्पू म्हात्रे ह्या लोकांचं इथे दाखवायला काय काम नाही. पैसे वाटप चालू आहे. नोट दो वोट लो हाच कार्यक्रम चालू आहे. आणि आज इथे रंगे हातो आपण पकडलं त्यांना. हा, पर वोट 3000 अशा पाकिटं तिथे भरलेले दिसतात. आणि ह्या बिल्डिंगीतले प्रत्येक नागरिक तुम्हाला स्टेटमेंट दिली, प्रत्येकाच्या घरात पाकिटं गेलेत. काही वेळ येते मंदार टावरे, ओमनाथ नाटेकर आणि अलका पप्पू म्हात्रे भाजप. आणि तिथे विशू पेडणेकरचे कार्यकर्ते, त्यांचा नगरसेवक आहे, बिनविरोध आलेला आहे ना, त्याचे कार्यकर्ते तिथे आहेत. ते बघा जरा. आपली काय मागणी? पोलीस मागणी बघा. मी इथे का बसलो? पोलीस म्हणतात पोलीस स्टेशनला पंचनामा करा. का जागेवर काय नको पंचनामा? का कोणती दडपशाही आहे? मी ह्या आधी स्टेटमेंट दिली. मागच्या वेळेला आमच्या घरावर हल्ला केला या लोकांनी. आज तर काही त्याचा निपटारा लागला नाही. जास्तीत जास्त काय करतील? मला मारतील ना. मी मागे स्टेटमेंट दिली. किती लोक होते? सर्वांना विनंती. 4 लोक आहेत आतमध्ये. साहेब दडपशाही आणू नका. हा, सरकारी काम सरकारी काम नाही. सरकारी कामात असतात बोर्डा पण बसतोय. रस्ता अडवायचा नाही. इथे उपोषणाला बसतोय. जमणार नाही. ही बघा, ही दडपशाही. ठिकाणी इथे रवी पाटील साहेबांचं इथे ऑफिस आहे. रवी पाटील ऑफिस आहे इथे त्याचं घर आहे. त्या घराच्या बाजूला आमचे कार्यकर्ते तिथे पॅम्पलेट पाठवत होते, परिचयपत्रक पाठवत होते. त्यांना त्या कार्यकर्त्यांना पकडलं, त्यांना 2 कानफडा मारल्या आणि त्यांच्या खिशामध्ये पैशाची पॉकेट टाकली गेली. आणि पोलिसांना बोलून आणि त्या इलेक्शन कमिशनच्या बोलून त्यांना सांगितलं गेलं की तुम्ही पैसे वाटा त्यांनी पकडून दिलं गेलं आहे. हे अतिशय चुकीचं आहे. एक साधी गोष्ट आहे की कुठलाही व्यक्ती पैसे वाटत असेल तर तो त्याच्या एखाद्या उमेदवाराच्या घराच्या बाजूला पैसे वाटू शकतो का? तर नाही. कुठे त्याच्या घराच्या बाजूला वाटू शकतो का? तर नाही. कोण होते? भाजपचे कार्यकर्ते होते, त्यांना पकडून मारले लोकांनी, पैसे टाकले. पण कोणी मारलं? नितीन पाटील आणि रवी पाटीलच्या कार्यकर्त्यांनी.